हॅलो फ्रेंड, मी करत आहे गॅस चालू आणि त्याच्यावर ठेवत आहे पातेलं। आपल्याला भाजी करायची आहे दोडक्याची। दोडका पूर्ण छिलून घेतलाय आणि वांग कसं करतोय तशा फोडी केलेले आहेत। भरून करायचं आहे आपल्याला दोडका। मी आपलं पातेलं तापलेलं आहे, मी तेल टाकून घेते। मी इथे घेतलेलं आहे शेंगाचा कूट, इथे घेतलेलं आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। ह्याच्यात हे आपल्याला 2 टमाटे चिरून घ्यायचे। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण हे खोबऱ्याचा कूट टाकून घेऊया ह्याच्यात। खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आहे। आपलं कोथिंबीर आणि खोबरं आणि लसूण पूर्ण तळलेलं आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। ह्या शेंगाच्या कुटामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। हे आपला घरगुती मसाला आहे काळा, आणि हळद घेतलेली आणि मीठ घेतलेलं आहे। मी हे सगळे एकत्र टाकून घेते आणि एकजीव करून घेते। आपला घरगुती मसाला आहे, कुणाला हवा असेल तर ऑर्डर करा। आधी व्हिडिओ टाकलेला आहे मसाल्याचा, त्याच्यावर माझा नंबर आहे। सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे। आता मी एक एक करून दोडक्यामध्ये भरून घेते। आपला टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण पूर्ण असा तळलेला आहे। आता आपण दोडके भरून घेतलेले आहेत ह्या प्रकारे। आता आपण एक एक करून सोडून देऊया। आणि एकजीव करून घेऊया। एक 5 मिनिटं ताट टाकून घेऊया आपण। ह्याच्यावर थोडासा वाफलायला तेलामध्ये आणि मसाला लागण्यासाठी पण। आता आपला दोडका बघूया खाली लागतोय का। तेलामध्ये वाफलायला ठेवला होता। छान असं एकजीव करून घेऊया। त्या गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे दोडक्यासाठी गरम होण्यासाठी। आता हे राहिलेलं शेंगाचा कूट पण टाकून घेऊया आपण ह्यात। पहिला दोडका तेलामध्ये फ्राय केला जरा। आता हळूहळू आपण पाणी ओतून घ्यायचं। हे गरम पाणी आहे, मी ओतून घेतलेलं पाणी ओतून घेतलेलं आहे मी गरम। जेवढं लागतंय तेवढं शिजण्यासाठी अजून ओतून घेऊया पाणी आपण। आणि छान अशा उकळ्या मारून घेऊया दोडका शिजूस तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून टाकूया। दोडका आपला छान असा उकळी मारतोय, आपण एकदा परत एकदा हलवून घेऊया। छान अशी उकळी मारल्याच्या नंतर आपल्या भाजीला तर्री येणार आहे, म्हणजे कट। परत झाकण ठेवून घेऊया आपण। छान असा शिजतोय आपला दोडका।
परत ताट झाकून घेऊया आपण. पाहून घ्या आपला दोडका शिजत आलेला आहे, छान असा उकळी मारतोय. आपल्या भाजीला तेल सुटायला लागले, पाहून घ्या. तेल सुटत आलं म्हणजे भाजी होत आली असं असतं. अजून थोडंसं आपण वाफलून घेऊया दोडक्याची भाजी. आपण झाकण उघडूया. आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. मी तुम्हाला काढून दाखवते दोडक्याची भाजी. बघा आपली दोडक्याची भाजी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या घरगुती मसाल्याने बनवलेले मसाला कुणाला हवा असेल तर ऑर्डर करा.